नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एम-एस-टी सीईटीचा पीसीएमचा आणि पीसीबीचा फॉर्म भरलेला असेलच, पण त्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तुम्हाला तर गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी एक परिपत्रक काढलेलं आहे. म्हणजेच काय तुम्हाला त्यामध्ये काही अपडेट दिलेले आहेत आणि एक सूचना केलेली आहे. काय सूचना आहे ते पाहूया आपण आता. एम-एस-टी सीईटी 2025 या सामायिक प्रवेश परीक्षेकरता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची सुविधा म्हणजेच काय तुम्हाला एडिट फॅसिलिटी दिलेली आहे. तुम्ही साईडला हे पाहू शकता बघा पत्र त्यांनी दिलेलं. त्यामध्ये पहा तुम्हाला हे जर बदल आहे करायचा तो ऑनलाईन पद्धतीने करायचा. तुम्हाला कोणत्याही कार्यालयाला म्हणजे ऑफलाईन व्हिजिटिंग करायची काही गरज नाहीये. तुम्ही आपण जो फॉर्म भरलेला होता स्टार्टिंगला लॉग इन आयडी टाकून किंवा जे काय तुमचा पासवर्ड टाकून कॅप्चा त्यामध्ये मेन्शन करून जे काय केलेलं होतं तुम्ही स्टार्टिंगला लॉग इन, सेम लॉग इन तुम्हाला आता परत करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही जे काही बदल करायचे असतील तर तुम्ही करू शकता. आता कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही बदल करू शकता मी तुम्हाला पूर्ण परिपत्रक वाचून दाखवत नाही. या ठिकाणी मी तुम्हाला फक्त काय बदल करता येणार आहे तुम्हाला ते मी तुम्हाला सांगेन आणि तुम्हाला डेट कोणती आहे, कधीपर्यंत तुम्ही हे करू शकता हे पण तुम्हाला सांगेन. यामध्ये पहा तुम्हाला काय करायचं त्यामध्ये जे काय तुमच्या 2025-26 जे काय तुमचं सीईटीचं फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्यामध्ये तुम्हाला नॉर्मल जे काही चेंज करायचे आहेत ते कोणते कोणते करू शकता तुम्ही पहा. तुमचं नाव जर तुमचं चेंज करायचं असेल, तुमचं समजा चुकलेलं असेल, टायपिंग मिस्टेक काय झाले असेल तर तुम्ही तेही चेंज करू शकता नेम. त्यानंतर तुम्ही तुमची जन्मतारीख चेंज करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचं छायाचित्र जे काही समजा चुकीचं आलं असेल किंवा एखादा ब्लर वगैरे आला असेल तर तुम्ही तेही चेंज करू शकता, अपलोड करू शकता. त्यानंतर तुमची सही चुकलेली असेल तर तीही तुम्ही करेक्ट करू शकता. त्यानंतर लिंग मेल फिमेल जे काय असेल तर तुमचं समजा चुकून मेलचं फिमेल झालं असेल, फिमेलचं मेल झालं असेल तर तुम्ही तेही चेंज करू शकता. त्यानंतर पहा पुढे एखादा ग्रुप तुमचा बदल करायचा आहे म्हणजे समजा तुमचा पीसीएम आहे तुमचा चुकून पीसीबी झालाय तर तुम्ही तोही चेंज करू शकता किंवा ग्रुप समावेश करायचा आहे कोणता त्यामध्ये तुम्ही तोही करू शकता. अशा सगळे बदल तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि आता हे जे तुम्हाला बदल करायचं आहे त्याचं डेट जी आहे ती पहा 10/3/2025 म्हणजे 10 मार्च पासून ते 12/3/2025 म्हणजे 12 मार्च पर्यंत ही डेट आहे. म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. कुणाच्या नावामध्ये वगैरे जे काय किंवा जन्मतारखेमध्ये वगैरे जे काय चेंज करायचं असेल तर तुम्ही तो चेंज करून घ्या. ही सगळ्यात महत्वाची सूचना होती. कृपया ती लक्षात घ्या आणि पुन्हा जे काही चेंज करायचे असतील चेंज कृपया तुम्ही करून घ्या.